विरोधात जी मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राजकारण करणं दुर्दैवी आहे, त्यानंतर आता जे ओमराजे म्हणालेले आहेत की शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रश्न विचारणं म्हणजे राजकारण आहे का, याला तुम्ही कसं उत्तर द्याल? खरं तर ओमराजे निंबाळकर हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत, तिथे काम करतायत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे. सरकार हे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करते. मी प्रामाणिकपणे सांगतो की ही 8,000-8,500 रुपये मदत पहिला टप्पा आहे. प्राथमिकदृष्ट्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत व्हावी म्हणून आपण आता 8,500 रुपये आणि जनावरांसाठी 30,000 रुपयापर्यंतची मदत केली. यापुढे आपण दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट अकाउंटमध्ये मदत होणार आहे आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न हे सरकार निश्चितपणे करेल. हे सरकार संवेदनशील सरकार आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार कधीही कुणाचीही फसवणूक करत नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही भरभक्कमपणे उभा आहोत. तातडीनं मदत म्हणून आजही लोकांचे भिंत खचली, चूल भिजली, अशा लोकांना तातडीचा आधार म्हणून 8,500 रुपयाची बरोबर. तातडीची आणि मदत तुम्ही सरकारने म्हणताय केली. त्याप्रमाणे हा फक्त पहिला टप्पा आहे. पण आपण सरकार मदत करणार आहे. बरोबर. नवनाजी एक एक मिनिट ताई ताई हा बोला बोला.